तसंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने जो हॉल आहे 5 महिन्यापूर्वी काही मुलांनी फोडला आणि त्याच मुलांनी या मुलींवर अत्याचार केला, काही विद्यार्थ्यांना मारलं, मुलांनाही सुद्धा मारलं। तसंच याच्या पुढे कुठल्याही राजकीय पक्षाने दडपशाही या युनिव्हर्सिटीमध्ये केली नाही पाहिजे। यासाठी जे काय तुम्हाला नियम घालायचे असतील नाही तर जे वातावरण करायचं ते तुम्ही केलंच पाहिजे। आणि मग 8 तारखेपर्यंत त्या मुलांवर कारवाई झाली नाही, तसं बघितलं दहशतवादीच आहेत ते, तर तसं जर कारवाई झाली नाही तर मग आम्ही इथं दिवाळी साजरी करू असे। दादा काय चर्चा झाली, कुलगुरूंना तुम्ही काय निवेदन दिलेलं आहे? नाही, कुलगुरू साहेबांना आता आम्ही सगळेजण भेटलो आणि आम्ही सगळेजण जेव्हा आम्ही म्हणतो तेव्हा अनेक विविध संघटना याच्यामध्ये आहे, फक्त भाजप प्रेरित ABP ह्याच्यामध्ये नाही, बाकी सगळे जी मुलं आहेत रिप्रेझेंटेटिव्ह आहेत ते आता VC साहेबांना भेटले, चांगली चर्चा झाली। मुलींवर ज्यांनी हात उचलला त्यांच्यावर कारवाई ही पुढच्या 3 दिवसात केली जाईल आणि फक्त कलम न टाकता त्या मुलांना जी काही योग्य कुठल्याही नागरिकाने एखाद्या मुलीवर अन्याय केला तर त्या नागरिकाला जे काही कलम असतात आणि त्या पद्धतीने कारवाई व्हायला पाहिजे ती कारवाई आम्ही करू असं सांगितलं आहे। तसंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने जो हॉल आहे 5 महिन्यापूर्वी काही मुलांनी फोडला आणि त्याच मुलांनी या मुलींवर अत्याचार केला, काही विद्यार्थ्यांना मारलं, मुलांनाही सुद्धा मारलं, तर त्या मुलांवर सुद्धा कारवाई लवकरात लवकर व्हावी अशी विनंती आम्ही सर्वांनी मिळून केली। तसंच याच्या पुढे कुठल्याही राजकीय पक्षाने दडपशाही या युनिव्हर्सिटीमध्ये केली नाही पाहिजे। यासाठी जे काय तुम्हाला नियम घालायचे असतील नाही तर जे वातावरण करायचं ते तुम्ही केलंच पाहिजे। अशा काही गोष्टी आम्ही सर्वांनी मिळून चर्चा केल्या आणि त्याच्याचबरोबर काही हॉस्टेलचे विषय असतील, सुरक्षेचे विषय असतील, CCTVचे मुद्दे असतील, ज्याच्याबद्दलचं पत्र हे आदरणीय VC साहेबांना काही दिवसांपूर्वी दिलं आणि त्याच्यावर त्यांनी कारवाईसुद्धा केली। चांगले VC आहेत आणि नक्कीच या मुलांना ते न्याय देतील आणि संविधान आणि त्यातले जे तत्त्व आहेत आणि जे सर्व थोर व्यक्तीने दिलेले विचार आहेत आणि इथं क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचं नाव युनिव्हर्सिटीला दिले, त्याच विचाराने इथं कारवाई आणि इथं मुलं जी असतील तशीच राहतील याची दक्षता आम्ही घेऊ असं त्यांनी सांगितलेलं आहे। किती तारखेपर्यंत ही कारवाई पूर्ण केली जाईल आणि तुम्हाला त्यांनी असं लेखी काही आश्वासन वगैरे काय दिले? नाही, आता शेवटी मी लोकप्रतिनिधी आहे, मी सिनेटचा एक सदस्य आहे, त्यांनी लेखी दिलं काय आणि शब्द दिले काय ते आमच्यासाठी समानच आहे। काय शेवटी दिलेला शब्द हा कोणी फिरू शकत नाही, कारण इथं कुठेही राजकारण नाही, इथं समाजकारण आहे, मुलांचे विषय आहेत आणि असंही सांगितलेलं आहे 8 तारखेपर्यंत त्या मुलांवर कारवाई पोलीस प्रशासनाकडनं झालीच पाहिजे। म्हणजे कारवाई म्हणजे ज्या पद्धतीने सामान्य लोकांना वागवलं जातं, उचललं जातं, ते कारवाई केली जाते, पोलीस स्टेशनवर आणलं जातं, ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या त्यांनी केल्याच पाहिजे। नाही केल्या तर दिवाळी आम्ही सर्वजण मिळून इथं करूच। आम्ही मुलांना विनंती केलेली आहे की सोमवारी जे काही 5-6 हजार मुलं मुली एकत्रित गोळा होणार होते तसं न करता प्रातिनिधिक स्वरूपात 100-1 मुलं मुली मिळून फक्त सोमवारी त्यांना काही एक निवेदन द्यायचे ते देतील आणि मग 8 तारखेपर्यंत त्या मुलांवर कारवाई झाली नाही, तसं बघितलं दहशतवादीच आहेत ते, तर तसं जर कारवाई झाली नाही तर मग आम्ही इथं दिवाळी साजरी करू असंही त्यांना सांगितलं। त्याच्याचबरोबर मोदी साहेबांच्याबद्दल ज्या व्यक्तीने चुकीच्या पद्धतीचं लिहिलेलं आहे त्याच्यावरसुद्धा कारवाई ही झालीच पाहिजे अशी मागणी आम्ही सगळ्यांनी तिथं मिळून तिथं केलेली आहे। सुसंस्कृत शहर म्हणून पुण्याची ओळख आहे आणि त्यातही सावित्रीबाई फुले यांच्या नावाने असलेलं विद्यापीठ आणि त्या विद्यापीठामध्ये असा प्रकार होतोय, राजकीय पक्ष यामध्ये इन्व्हॉल्व होतात, ह्या सगळ्या प्रकाराकडे तुम्ही कसं पाहता? एक लोकप्रतिनिधी म्हणून एक आणि दुसरं तुम्ही एक सिनेटचे सदस्यसुद्धा आहात। नाही, याचा निषेध करतोच ना, म्हणजे आत्तासुद्धा मी एकटाच आलेलो आहे, मी कुठं काय पदाधिकाऱ्यांना घेऊन आलेलो नाही, कारण माझंही काल मोर्चा हा आंदोलन हे भाजपकडून केलं गेलं इथे आणि त्यानंतरच हा प्रकार घडलेला आहे। चुकीचंच आहे ना, म्हणजे इथे येऊन तुम्ही जर झेंडे आणत असताल एखाद्या पक्षाचा, भाजपचे प्रतिनिधी इथे येऊन उगाचच आवाज गोंधळ करत असतील आणि काही असे प्रतिनिधी आहेत ज्यांच्यावर अनेक कारवाई पोलीस प्रशासनाने पूर्वीच्या काळामध्ये केलेल्या आहेत, असे इथे येऊन म्हणतात की इथं दडपशाही केली, अरे तेच दडपशाही करतात आणि मग ते जर इथे येऊन जर बोलत असेल तर त्याचा निषेध आम्ही सर्वजण करतो। त्यामुळे तो पक्ष असला काय आणि दुसराही पक्ष असला काय याच्यात राजकारण न करता या मुलांना इथं स्वतःचा जो हक्क आहे, संविधानाने दिलेला हक्क आहे, तो इथं वापरता यावा अशीच भूमिका आमच्या सगळ्यांची आहे। दडपशाही नको हे आम्ही सर्वजण या गोष्टीचं समर्थन करतो। शेवटचा प्रश्न आहे, कुलगुरू साहेबांवर काही वर्ण त्यांच्यावर दबाव आहे का किंवा पोलीस प्रशासनावर दबाव आहे असं तुम्हाला वाटतं का? नाही, आता तरी वाटत नाही, तसा जर काही दबाव असेल आणि 8 तारखेपर्यंत जर कारवाई नाही झाली तर मग आम्ही समजून घेऊ वरून दबाव आला आहे
आणि दबाव जर त्यांच्याकडे एखादा पदाधिकाऱ्याचा येत असेल, एखाद्या मंत्र्याचा येत असेल, तर मग शेवटी लोकशाहीची ताकद खूप मोठी आहे. मग मुलं मिळून आम्ही आमची लोकशाहीची ताकद संख्येने तिथं दाखवून देऊ. तर निश्चितच हे होते रोहित पवार, ज्यांनी सांगितलं की 8 तारखेपर्यंत जर कारवाई झाली नाही तर त्यानंतर जे काही करायचं ते आम्ही करू, असा एक इशारा रोहित पवार यांनी या निमित्ताने दिलेला आहे. विष्णू सानप, लेट्सअप मराठी, पुणे.